घरी गेल्यानंतर कुठे किती दिवस राहावं, कसं राहावं याला फार मानमर्यादा आहेत. सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलीचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगाने धोंड्याचा महिना आला. चालूच आहे अधिक मास. जावई लोकांना चांगलं माहिती असेल, कारण जावयांची फार मजा असते. धोंड्याच्या महिन्यात जेवण काय, कपडे काय, सोन्याची अंगठी काय, नाही का. आता अशा प्रकारे धोंड्याचा महिना आल्यानंतर त्या मुलीची आई तिच्या नवऱ्याला म्हणते, काय हो, आपल्या दिदीचं आताच लग्न झालंय, योगायोगाने धोंड्याचा महिना आलाय, मग आपण असं करू, आपल्या जावई बापूंना धोंडी जेवणाकरता बोलून घेऊ, मस्तपैकी एखादा ड्रेस, 4-5 ग्रॅमच्या अंगठी, जेणेकरून जावई खुश होऊन आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे संभाळ करेल. फोन करून सांगितलं, जावई बापू या दिवशी तुम्ही आमच्या मुलीला घेऊन धोंडी जेवणाकरता या. आता सांगितल्यानंतर 2-4 दिवसानंतर तो जावई आला. बरं, जावई आला, त्याला एकटाच आला. सासूबाईने विचारलं, आमची मुलगी? म्हणे घरी फार काम आहे, ती दोन दिवसांनी येणार आहे, मी आपला अगोदरच पुढे आलो. आता जावई ठीक आहे. जावई आला म्हटल्यानंतर सासूबाईची किती घाई होते. सासूबाईंनी मस्तपैकी त्या ठिकाणी भोजन बिजन तयार केलं. त्या ठिकाणी पुरणपोळ्या, धोंडे बिंडे सगळं काही स्वयंपाक तयार केला. जावई बापू जेवण करण्याकरता बसले. आता जेवण करण्याकरता बसल्यानंतर जेवण झालं, लगेच सासरेबुवाने जावईला एक ड्रेस दिला. लगेच त्याला एक मस्तपैकी 4-5 ग्रॅमची अंगठी त्याच्या बोटामध्ये घातली आणि जावयाने मनात विचार केला, अरे सासऱ्याच्या घरी किती मजा आहे. म्हटलं, सासऱ्याच्या घरी आल्यानंतर माणसाला पाची पकडण्याचं भोजन मिळतं, वरून एखादा ड्रेस मिळतो, वरून अंगठी सुद्धा मिळते. म्हटलं मग घरी कशाला जायचं. म्हटलं आता इथंच राहून घेऊ, असा मनामध्ये विचार केला. आता जावई त्या ठिकाणी तो तिथंच राहायला लागला. आता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. बरं, जावयाला थोडं गुटखा खाण्याचा, तंबाखू खाण्याचा नाद होता, म्हणून त्यानं त्या शेजारच्या टपरीवाल्याचं सासऱ्याच्या खात्यावर जवळजवळ 1 महिन्यामध्ये 1000 रुपये बिल केलं. आणि एक दिवस टपरीवाला म्हटला, काय हो, तुमच्या जावयानं 1000 रुपये बिल केलं, अहो बिल कोण देणार. त्यावेळेला सासऱ्याने विचार केला, अरे जावई आला, त्याला एकटाच आला, मला वाटलं 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, 5 दिवस राहील. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी वरून टपरीवाल्याचं 1000 रुपये बिल. म्हटलं, जावई जरी असला तरी काय झालं, म्हटलं कसा का होईना याला घराच्या बाहेर काढला पाहिजे. मग तो गेला आणि म्हटला, जावई बापू तुम्ही आमच्या घरी धोंडी जेवणाकरता आलात, मला वाटलं 2 दिवसात जाल, 4 दिवसात जाल, 5 दिवसात जाल, 15 दिवसात जाल, आज महिना झाला, तुम्ही घरी जायचं नावच घेत नाही. अहो घरी कोणाशी भांडण करून आला का. म्हटलं, नाही सासरे बुवा, आणि तुम्हाला तशी शंका जर येत असेल ना, आपण असं करू, घरच्या लोकांना फोन करू आणि सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. म्हटलं, घरच्यांचं वशिला लावायला बघतोय, हे काय जाणार गिऱ्हाईक दिसत नाही. मग आता त्या ठिकाणी सासरा म्हटला, जावई जरी असला कसा का होईना याला घराच्या बाहेर काढला पाहिजे. कसा काढायचा. दोघा नवरा बायकोने प्लॅन केला. म्हटले, आज रात्री आपण असं करायचं, जावयासाठी मस्तपैकी भोजन बनवायचं. भोजन तयार झालं, ताटं वाढण्यात आली. पहिला घास मी घेणार, मी सांगेल, काय ग भाजीमध्ये मीठ कमी झालं, तू लगेच मला उलट बोलायचं. तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, तू ती बत्ती किंवा चिमणी फुकायची. घरामध्ये अंधार झाला का मी बरोबर अंधाराचा फायदा घेऊन जावयाचा काटा काढतो. दोघा नवरा बायकोने मस्त प्लॅन केला. सासूबाईने संध्याकाळी स्वयंपाक तयार केला. सासू सासरा जावई 3 जण जेवण करण्याकरता बसले. बसल्याबरोबरच सासऱ्यानं पहिला घास घेतला आणि बायकोला म्हटला, काय ग भाजीमध्ये मीठ कमी झालं. ती म्हटली, तुम्हाला घेता येत नाही का, सगळं मीच बघायचं का. तू म्हटला, काय ग जावई देखत तुम्हाला उलटी बोलते, जावई देखत तुम्हाला उलटी बोलते. असा रागाच्या भरात मारायला धावला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे बत्ती फुकलीन बाहेर पडून गेली. यानं अंधाराचा फायदा घेऊन त्याची हिप्पी हातामध्ये पकडली, त्याला जे मारायला सुरुवात केली. तो म्हटला, हो मला मारू नका, अहो मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. म्हटलं, आज जावयाचा बाप जरी आला ना, मी तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला, असा मारला, असा मारला. गेला पण 3 वर्षात परत कधीच धोंडे जेवणाला आला. म्हणजे थोडक्यात काय, कुठे किती दिवस राहावं, कसं राहावं याला फार मर्यादा आहेत. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, या जगामध्ये माझा कोणावरच विश्वास नाही, माझा फक्त संताचे पायी. म्हणून आता धोंडे जेवणाला सासुरडीला जरा जपून जात जा, अगोदरच तुम्हाला सूचना दिली. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, या जगामध्ये माझा कुणावरच विश्वास नाही, एकाच गोष्टीवर विश्वास आहे, ती म्हणजे संताचे पाय, संताचे चरण. काही लोक जेवढं सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतात, जेवढं शिकवलं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करतात. एका गावामध्ये एका मुलीचं लग्न करायचं होतं. तिची आई म्हटली, बघ ताई, लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस आणि तिथे गेल्यानंतर तुला सासू सासरे दीर नणंद जावा कुणी काही जरी सांगितलं, घरच्या लोकांना उलट उत्तर द्यायची नाही, सगळ्यांशी प्रेमानं व्यवस्थित वागायचं, का जेणेकरून तुझ्या घरच्या लोकांनी आम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि आईने सांगितलं, बघ ताई, लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस, सासूबाईने तुला काही सांगितलं
सासूबाईला उलट म्हणायचं नाही, उलट सासूबाईला म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढं वाक्य म्हटलं की आत्याबाई खुश होणार. काय शिकवलं आईने मुलीला? सासूनी काही सांगितले की एकच म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढं म्हटलं की आत्याबाई खुश होणार. लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. 2-4 दिवसांनी ती सासूबाई म्हणते सुनबाई अगं ही भाजी अशी नाही करायची, ती भाजी तशी करायची. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एक दिवस सासूबाई म्हणते सुनबाई अगं हे दळण असं नाही करायचं, ते तसं करायचं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता एक दिवस सासूबाईचा चालता चालता सासूबाई पडली आणि सासूबाईचा मोडला पाय. पाय मोडला आणि सासूबाई बसली खाटावर. सासूबाईला चालता येईना, हिंडता येईना, फिरता येईना. सासूबाई फार कंटाळली आणि एक दिवस म्हणते सुनबाई अगं या आजाराचा मला इतका कंटाळा आला, मला असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि मरावं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हटली माझ्या मरणावर टपली काय? म्हणजे काही लोक जेवढं सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करत असतात. एका माणसाने त्याच्या शेजारच्या घरामध्ये चोरी केली. त्यानं पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यांची केस कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्या ठिकाणी हा त्याच्या वकिलाकडे गेला. सांगितलं वकील साहेब काय पाहिजे असेल ते घ्या, टेबला खालून काय लागेल ते घ्या, पण मी चोरी केली हे मला मान्य आहे, पण माझ्यावर हा चोरीचा आळ येता कामा नाही. आता असं म्हटल्यानंतर केस कोर्टामध्ये गेली. याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. जज साहेबांनी त्याला पहिला प्रश्न विचारला काय रे तू तुझ्या शेजारच्या घरामध्ये चोरी केली का? म्हटला नाही साहेब. तू त्याच्या घरातून पैसे चोरले का? म्हटला नाही साहेब. तू त्याच्या घरातून सोनं चोरलं का? म्हटला नाही साहेब. तू आता जेवढं काही सांगितलंय ते सगळं खरं आहे का? म्हटला नाही ना साहेब. म्हणजे काही लोक जेवढंच सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतात. तुकोबर आहे म्हणतात आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही, सगळ्या जगाचा अनुभव आम्ही घेतला आणि मग आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अनुभवी आले अंगा तो या जगात येत असे आणि मग आम्ही जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय आपण या ठिकाणी जन्माला आलो, जन्माला येऊन प्रत्येक माणसानं देवाचं भजन पूजन नामचिंतन करावं. आपण जर देवाचं नामचिंतन जर केलं तर भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत. एक दिवस भीष्माने अशी प्रतिज्ञा केली का देवा मी तुला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीनच. आणि देवानं अशी प्रतिज्ञा केली का भीष्मा मी हातामध्ये कुठलेही शस्त्र हातात न घेता लढेल. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला, दुसऱ्या दिवशी पराभव केला, तिसऱ्या दिवशी पराभव केला. रोज तोच प्रकार पाहिल्यानंतर देवाला राग आला. देवानं रथातून उडी मारली आणि तुटका चाक घेऊन धावला त्या भीष्माचार्याच्या अंगावर. भीष्माचार्य म्हटला देवा बस तुझी इथेच प्रतिज्ञा खोटी झाली, कारण देव म्हटला होता कुठलंही शस्त्र हातात न घेता लढेल. आणि शेवटी त्याच्यावर चाक घेऊन धावला. म्हणजे देवाची प्रतिज्ञा खोटी झाली. पुढे जाऊन सांगितले देव स्वतः खोटे बोलतोच बोलतो, परंतु दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावतो. कुणाला लावलं? ठरल्याप्रमाणे परत एकदा कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला, दुसऱ्या दिवशी पराभव केला, तिसऱ्या दिवशी पराभव केला. रोज तोच प्रकार पाहिल्यानंतर देवाला फार राग आला आणि असं बघितल्यानंतर देवाने एक नवीन युक्ती शोधली. आता रोजच पांडवांचा पराभव होतोय, आता काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागणार. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवलं. कौरवांच्या बाजूचा नेमका अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव सुद्धा अश्वत्थामाच होतं. मग आपण युद्धभूमीवर जर अश्वत्थामा मेला असा जर आरडाओरडा केला तर द्रोणाचार्याला वाटेल माझाच मुलगा मेला. द्रोणाचार्य हातातली हत्यारे खाली टाकेल आणि पांडवांना शरण येईल. युद्धभूमीवर आरडाओरडा झाला. अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य पळत आले, प्रत्येकाला विचारू लागले माझा अश्वत्थामा मेला. सगळ्यांनी सांगितलं हो तुझा अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य म्हटले सगळे लोक खोटे बोलतील पण माझा धर्मराज काय खोटं बोलणार नाही, जातो धर्मराजांना विचारतो. म्हणून त्या ठिकाणी द्रोणाचार्य धर्मराजाकडे निघाले. पण त्याच्या अगोदर देवधर्माकडे गेले होते आणि सांगत होते हे बघ धर्मा आता तुझ्याकडे द्रोणाचार्य येतील आणि त्यांनी तुला जर विचारलं माझा अश्वत्थामा मेला तर तू सरळ सांगायचं हो तुझा अश्वत्थामा मेला. धर्मराजे म्हटले देवा मी खोटं बोलणार नाही. देव म्हटले धर्मा तुला खोटं बोलावंच लागेल. धर्मराजे म्हटले देवा जन्माला आल्यापासून कधी खोटं बोललो नाही आणि आता सुद्धा बोलणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी देव म्हटले धर्मा तुला खोटं बोलायचं नसेल तू असं कर अश्वत्थामा मेला आणि मनात म्हण हत्ती. धर्मराजे म्हटले देवा मनात वगैरे काही म्हणणार नाही, मी एकाच म्हणेन अश्वत्थामा मेला हत्ती. ऐकत नाही का? नाही देवा
तू हत्ती कसा म्हणतो ना हेच मी बघतो. तेवढ्यात द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्य आतमध्ये गेले आणि देव दरवाजाच्या बाहेर जाऊन थांबले. द्रोणाचार्य म्हटले, धर्मा माझा अश्वत्थामा मेला, माझा अश्वत्थामा मेला. धर्मराजे म्हटले, हो अश्वत्थामा मेला, पण हत्ती म्हणायच्या टायमाला देवानं मोठ्यानं शंख वाजवला. धर्मराजाने 4-5 वेळा हत्ती म्हणण्याचा प्रयत्न केला, पण देवानं द्रोणाचार्याला हत्ती हा शब्द ऐकूनच दिला नाही. अर्जुनानं बाण मारला. वैकुंठाला 2च व्यक्ती गेल्या, तुकोबराय आणि धर्मराज. पण धर्मराजाला वैकुंठात नेताना मागच्या दाराने नेण्यात आलं. मागच्या दाराने नेहमी चोर येत असतो आणि मागच्या दाराने नेता नेता धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. का गळून पडला तर धर्मराजे आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच खोटे बोलले होते. बरं, स्वतःही खोटे बोलले नव्हते, देवानं त्यांना खोटं बोलायला लावलं, तरी त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. मग आपण सगळ्यांनी एकच विचार करा, आपण दिवसातून किती वेळा खोटं बोलतो, तेव्हा वर जाताना आपलं काय काय गळून पडेल सांगता येणार. म्हणून देव जरी खोटं बोलला, कशा करता? पांडवांचा विजय होण्याकरता, आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता भगवान परमात्मा अधर्म देखील करायला तयार असतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी अनेक शास्त्रांचा पुराणांचा अभ्यास केला, पहिली पुराणे, धांडुळली, दरुशने. या विश्वामध्ये विश्वासास पात्र फक्त आमचे संत माईबाप आहेत. त्या संताचे पाय इतके पवित्र आहेत, इतके पवित्र आहेत का त्या संताच्या पायाची बाजू आपल्या मस्तकाला लावण्यासाठी देव संताच्या मागे धावत असतो. देव चिर चरण